व्यासपीठावर उपस्थित मान्यवर ग्रामस्थ मंडळी आणि समोर बसलेले भारताचे उद्याचे भविष्य, प्रथमतः सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। आणि हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी ज्या क्रांतिवीरांनी आपलं आयुष्य न्यौछावर केलं आणि हा देश सुरळीत चालावा यासाठी राजघटना लिहिण्यासाठी ज्या कायदेपंडितांनी दिवसरात्र एक करून आपल्या जगातील सर्वात मोठा राजघटना लिखित करून हा देश सुरळीत चालावा त्यासाठी प्रयत्न केला, त्या सर्व कायदेपंडितांना वंदन करतो। आणि परमपवित्र भारत मातेला स्मरून आणि वंदन करून आपल्याला दोन शब्द सांगू इच्छितो। डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी 2020 साली भारत हा महासत्ताक देश बनावा हा त्यांचं स्वप्न होता, पण तो स्वप्न अपूर्ण राहिला। याचा मेन कारण म्हणजे त्यांनी अग्निपंख ही योजना सुरू केली, म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना विज्ञान हा कळावा, म्हणजे प्रॅक्टिकल उद्देशाने विज्ञान कळावा यासाठी त्यांनी अग्निपंख योजना सुरू केली। पण शिक्षकांना विज्ञानाचा अभाव होता शिक्षकांमध्ये, त्यामुळे ही योजना पूर्णच गेली नाही। त्यामुळे आता जग खूप पुढे गेलेलं आहे। विकसित देश जगात खूप विकसित देश आहेत, भारत हा विकसनशील देश आहे, विकसित देशाकडे वाटचाल भारताची चालू आहे। त्यामुळे शिक्षणाचं खूप गरज आहे। आताच माझा मित्र अनिल टाकळे यांनी तुम्हाला सर्व क्षेत्रातून तुम्हाला मार्गदर्शन केलं, त्यामुळे शिक्षण हा खूप गरजेचं आहे। अतिउत्तम शिक्षण घेणं गरजेचं आहे। सध्या जग खूप पुढे गेलेलं आहे, अतिउत्तम शिक्षणाची खूप गरज आहे। त्यामुळे मी डॉक्टर कलाम कोचिंग सेंटर आणि स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या दोन्ही केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेडेगावातील लोकांना अतिउत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहे। एकदम प्रॅक्टिकल शिक्षण देण्याचं काम करणार आहे। त्या दृष्टीने तुम्ही खेडेगावातील विद्यार्थी शहरातील विद्यार्थ्यांशी तुमची तुलना होणार आहे, त्यामुळं आपल्याला त्याचा खूप उपयोग होणार आहे। त्यामुळे तुम्ही 10वीच्या रात्री जे मुक्कामाला विद्यार्थी येतात त्यांना मी 2 दिवस शिकवलेलं आहे, तुम्ही त्यांना विचारू शकता। त्यामुळं मार्केटमध्ये शिक्षणाचं आता तुम्ही जे शिक्षण शिकता ते 30 ते 40 वर्ष महाग आहे, त्याचं मार्केटमध्ये काही उपयोग नाही। तुमचं सिलेबस शिक्षण खूप महाग आहे, तुम्हाला अतिउत्तम अपडेटेड व्हर्जन शिकणं गरजेचं आहे। त्यामुळं आपल्या शाळांनी मला बोलायची संधी दिली, त्यामुळं सर्व शिक्षकांचा मी आभार मानून माझे 2 शब्द संपवतो।